क्लर्क मुख्य परीक्षा 2019 मधील जर 95चा वर्ग वजा 90चा वर्ग बरोबर 65चा वर्ग वजा 60चा वर्ग के आहे, तर के ची किंमत किती पहा. 95चा वर्ग वजा 90चा वर्ग बरोबर 65चा वर्ग वजा 60चा वर्ग के. पहा आता आपण नियम आपल्याला समजा माहित नाही यातला कोणता वापरायचा आहे, तर आपण असं करू शकतो. 95चा वर्ग करायचा, 90चा वर्ग करायचा, त्यांची वजाबाकी करायची, नंतर 65चा वर्ग करायचा, 60चा वर्ग करायचा, त्यांची परत वजाबाकी करायची. मग हे गुणिले राहणार केला, तिकडे भागिले होणार, त्यांची वजाबाकी येईन तेवढी, मग उत्तर काढायचं. असं केलं तर उत्तर येणंच आहे बरोबर. गणिताच्या बाबतीत एक गोष्ट फार चांगली असते. तुम्ही कसंही करा गणित, कोणत्याही नियमाने करा. जर गणिताच्या नियमाने केलं तर गणित हे बरोबर येणारच आहे. जर गणिताच्या नियमाने चुकलं तर चुकणारच आहे. तर समजा तुम्ही आता तुम्हाला ते नियम कोणता वापरायचा माहित नाही, तुम्ही डायरेक्ट असं केलं, मला तसं काय नियम काय कळत नाही, मी करतो. करायचं. 95चा वर्ग करायचा, 90चा वर्ग करायचा, त्यांची वजाबाकी करायची, 65चा वर्ग करायचा, 60चा वर्ग करायचा, त्यांची वजाबाकी करायची, आणि ह्या वजाबाकी येईल त्याला के गुणिले, मग ती वजाबाकीकडे भागिले होणार, उत्तर येणारच आहे. पण त्यांची अपेक्षा कोणती आहे हे गणिताने मागं, की आपण हा नियम वापरावा. कोणता? ए वर्ग वजा बी वर्ग, याचं उत्तर असतं ए अधिक बी आणि ए वजा बी. गणिताच्या संख्यांच्या मांडण्याची स्टाईल बघितलं नाही, स्टाईल ते पहिल्या कळलं पाहिजे की यांना कोणता नियम हवा आहे. म्हणजे लगेच आपल्याला कळलं पाहिजे की हा ए वर्ग वजा बी वर्ग, ए वर्ग वजा बी वर्ग हा नियम आहे. मग नियम कोणता आहे? ए वर्ग वजा बी वर्गाचा ए अधिक बी आणि ए वजा बी. ह्या नियमाने सोडावं अशी त्यांची अपेक्षा आहे. त्यांना काय नाही, त्यांना फक्त पर्यायाशी मतलब आहे. पर्यायातलं उत्तर बरोबर लिहिलं मग तुम्ही ते अंदाजे मांडले का खरोखर मांडले त्यांना काही घेणं नाही, तुम्हाला मार्क मिळणार आहेत. मग बघा आता 95चा वर्ग वजा 90चा वर्ग, मग उत्तर कसं होणार नियमाने? 95 अधिक 90, दुसऱ्या कंसात राहणार आहे 95 वजा 90, ए अधिक बी ए वजा बी. याचं कसं राहणार? 65 अधिक 60, 65 वजा 60 के. म्हणून यांची बेरीज 95 आणि 90 185, याची वजाबाकी 5 आली, ह्याची किती आली? 125, ह्याची किती आली? 5 आणि के आला. आता पहा बरे, इकडे 5 गुणिले, तिकडे पण 5 गुणिले, तर थेट आपण ह्या 5ला 5 घालू शकतो, कारण हा 5 इकडे पण गुणिले तिकडे पण गुणिले. आता हा 125 गुणिले इकडे भागिले होणार, म्हणजे 185 भागिले 125 बरोबर के. हे उत्तर आलं पाक्याचं. के ची किंमत आली 185 छेद 125. आता याला आपण संक्षिप्त रूप द्यायचं. पहा 185 छेद 125, शेवट 5 5 आहे, दोघांना 5 ने भाग जाईन. 5 दुने 10, 2 उरले, 5 5 25, 5 त्रिक 15, 3 उरले, 5 7 35. उत्तर याचं आलं 37 छेद 25 बरोबर के. म्हणून के ची किंमत आली 37 छेद 25. आता जर त्यांनी आपल्याला असं अपूर्णांक देण्याऐवजी पूर्णांकयुक्त अपूर्णांक असता, म्हणजे असा भाग लावला 25 एके 25 उरले 12 छेद 25, असं पण ते लिहू शकतात पर्याय. मग असा पर्याय आहे का बघायचा. असा पर्याय त्यांनी दिलेला नाही, ते थेट पर्याय दिलेला आहे 37 छेद 25. त्यामुळे उत्तर द्यायचं के पर्याय 37 छेद 25. उत्तर आलं बी 37 छेद 25 असं मांडायचं. जर त्याने असं दिलं असतं तर आपण असं मांडलं असतं.